मित्रांनो, भारत फक्त दिसतो तितकाच सामर्थ्यशाली नाही, तर जे काही अदृश्य आहे ते इतकं घातक आहे की शत्रूला कल्पनाही नाही की पुढच्या क्षणी त्याच्या डोक्यावर काय कोसळणार आहे. भारत जगाच्या नकाशावर एक शांततेचं प्रतीक म्हणून उभा आहे. महात्मा गांधींचं राष्ट्र, योगाचं केंद्र, संस्कृतीचं जनक. पण हाच भारत जेव्हा युद्धाच्या कड्यावर उभा राहतो, तेव्हा तो असामान्य शस्त्रास्त्रांनी सज्ज महासत्ता म्हणून समोर येतो. भारताची खरी ताकद जगाला दिसत नाही, कारण त्यातील 80% प्रोजेक्ट्स हे गुप्त ठेवले गेलेले आहेत. त्या प्रोजेक्टचं अस्तित्व फक्त काही फाईल्समध्येच आहे आणि त्या फाईल्सवर लिहिलेलं आहे टॉप सिक्रेट, नॅशनल सिक्युरिटी कॉन्सर्न. गुप्त प्रयोगशाळांचा अंधार हा हैदराबादच्या टेकड्यांमध्ये, कर्नाटकाच्या जंगलात, राजस्थानच्या वाळवंटात. DRDOने अशा प्रकारच्या प्रयोगशाळा उभारल्या आहेत ज्याबद्दल अगदी सैन्यातील वरिष्ठ जनरल्सही पूर्णपणे माहिती दिलेली नाही. या लॅब्समध्ये सायंटिस्ट रात्रंदिवस काम करतात, पण ते घरच्यांनाही सांगू नाही शकत की ते काय बनवत आहेत. काही लॅबमध्ये तर इनव्हिजिलेटरी क्लॉक टेक्नॉलॉजीवर प्रयोग सुरू आहेत, तर काही ठिकाणी डायरेक्टेड एनर्जी वेपन्स विकसित होत आहेत. हेच ते लॅब्स आहेत जिथून भारताच्या फ्युचरिस्टिक युद्धाचा नकाशा आखला जातो. काली वेपन, अदृश्य प्रहार. साल 1998 मध्ये पहिल्यांदाच या प्रोजेक्टची चर्चा झाली. काली म्हणजे किलो अँपिअर लायनर इंजेक्टर. बाहेरच्या लोकांना वाटतं हा फक्त रिसर्च आहे, पण डिफेन्स सर्कलमध्ये कुजबूज आहे की काली म्हणजे भारताचं ब्लॅक वेपन, जे नुसत्या किरणांनी शत्रूच्या मिसाईल्स, सॅटेलाइट्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स जाळून खाक करून टाकू शकतं. काही रिपोर्ट सांगतात की 1999च्या कारगिल युद्धात पाकिस्तानच्या रडार सिस्टम्स अचानक फेल झाले होते, कारण कालीने दिलेला गुप्त EMP प्रहार. जग अजूनही यावर वाद घालते, पण काली हा भारताचा सर्वात धोकादायक आणि रहस्यमय शस्त्र आहे, ज्याची खरी क्षमता फक्त काही लोकांनाच माहिती आहे. सूर्य मिसाईल आकाशगंगेच्या पलीकडे. भारताकडे अग्निवीर मिसाईल आहे, 5000 किलोमीटर रेंज. पण सूर्या नावाचा मिसाईल प्रोजेक्ट इतका गुप्त आहे की सरकार त्याचं अस्तित्वच मान्य करत नाही. हा मिसाईल 12,000 ते 16,000 किलोमीटर रेंज घेऊन येईल, म्हणजे पृथ्वीवरील कुठलाही कोपरा भारताच्या निशाण्यावर असेल. जगातील केवळ 2-3 देशांकडेच अशी ताकद आहे: अमेरिका, रशिया, चीन. जर भारताकडे सूर्या मिसाईल ऑपरेशनल झाला तर भारत ग्लोबल सुपर पॉवर क्लबमध्ये ऑफिशियली प्रवेश करेल. स्पाय सॅटेलाइट्स, आकाशातील डोळा. भारताचे अनेक सॅटेलाइट्स सार्वजनिक झालेत, पण खरे गुप्त सॅटेलाइट्स कुठे फिरत आहेत हे कोणालाच माहिती नाहीत. काही सॅटेलाइट्स नुसतं पृथ्वीचं चित्रच काढत नाहीत, तर मिसाईल लॉन्चेस डिटेक्ट करतात, सबमरीन्सच्या हालचाली ट्रॅक करतात आणि अगदी चीन-पाकिस्तानच्या बॉर्डर्सवर सुद्धा मिनिट टू मिनिट माहिती भारताला देतात. हे सॅटेलाइट्स इतके शक्तिशाली आहेत की रात्री ढगांमधून, अगदी जाड जंगलांमधूनही ते पाहू शकतात. शत्रू देशाला कधीही कळत नाही की त्याच्या डोक्यावर भारताचा अदृश्य डोळा फिरतोय म्हणून. रॉचे गुप्त ब्लॅक ऑप्स. रॉ भारताची सर्वात गुप्त ताकद आहे. त्यांची मिशन्स कधी इतिहासात लिहिली जात नाहीत. साल 1971 मध्ये मुक्ती बाहिनी तयार करण्यात आलं. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रामवर नजर ठेवणं, श्रीलंकेत LTT विरुद्ध माहिती देणं, हे सर्व रॉचं काम होतं. आज रॉ सायबर वॉरफेअर म्हणून स्पेस स्पाईंगपर्यंत प्रत्येक फ्रंटवर ॲक्टिव्ह आहे. कधीकधी एखादा हेर पकडला जातो, पण बहुतेक मिशन्स इतके गुप्त असतात की त्यांची छाया देखील जगाला दिसत नाही. न्यूक्लिअर सबमरीन्स, समुद्रातील सैतान. INS अरिहंत ही फक्त सुरुवात होती. भारताकडे आता अरिघात आणि अजून किमान 4 न्यूक्लिअर सबमरीन्स सिक्रेट बिल्ड होत आहेत. हे सबमरीन्स समुद्राखाली 3-4 महिने राहू शकतात आणि पाण्याखालून न्यूक्लिअर मिसाईल्स लॉन्च करू शकतात. त्यामुळे भारताने पूर्ण न्यूक्लिअर ट्रायड पूर्ण केली आहे, म्हणजे जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातून कुठूनही न्यूक्लिअर प्रहार करता येतो. हा प्रोजेक्ट इतका गुप्त आहे की शिपयार्डवर काम करणाऱ्या कामगारांनाही माहीत नसतं की ते न्यूक्लिअर सबमरीन बिल्ड करत आहेत. हायपरसोनिक वेपन्स आणि ड्रोन सिस्टम्स. भविष्याचं युद्ध मिसाईलने नाही, तर हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल्स आणि AI ड्रोन्सने होणार आहे. भारताकडे ब्रह्मोस 2 मिसाईल येतोय.
माच 8 स्पीड. जगात अजूनही मोजके देशच असे मिसाईल्स बनवू शकतात. याशिवाय DRDOने हजारो ड्रोन्स एकत्र लाँच करून शत्रूच्या शहरावर एकदम हल्ला करण्याचा AI प्रोजेक्ट सुरू केलाय. कल्पना करा, 1000 ड्रोन्स एकदम शत्रूच्या बेसवर जर जातील आणि डिफेन्स सिस्टम्स फेल होतील. हे भविष्य आहे आणि भारताने ते गुप्तपणे सुरू केले. भारताचा गुप्त चेहरा. जग भारताला एक शांतताप्रिय देश म्हणून बघतं, पण त्याचवेळी भारताने शत्रूच्या घशात हात घालून तोडण्याइतकी ताकद गुप्तपणे आपल्यामध्ये तयार केली आहे. ही शस्त्रं कधी परेडवर दिसणार नाहीत, कधी प्रेस कॉन्फरन्समध्येही जाहीर होणार नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर भारत जेव्हा हे प्रोजेक्ट्स उघड करेल तेव्हा मात्र जग हादरून जाईल. भारत शांततेचा दूत आहे, पण त्याच्या हातात अशी वीज आहे की अन्याय पाहिला तर त्या विजेने सगळं भस्म करून टाकायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर बघणार आहोत. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील, डिफेन्सचे सगळे फॅक्ट्स आणि मुद्दे माहीत करायला आवडत असतील, तर लवकरात लवकर आपल्या डिफेन्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.